ओके गाईज, हा खूप 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 इम्पॉर्टंट, थोडासा इमोशनल, हिस्टॉरिकल व्हिडिओ आहे. मी आता इंडिपेंडन्स पॅलेसच्या समोर बसलेलो आहे. एक पार्क आहे, मागे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण गार्डन आहे. माझं इंटेन्शन हेच होतं की मला हा व्हिडिओ इथे बनवायचा होता, ना की मी काल जिथे गेलेलो कुची टनेल्स, तिथे मला बनवायचा नव्हता तो व्हिडिओ. बिकॉज ती प्लेस खूप इमोशनल होती. ऑफकोर्स ही इमोशनल आहे. आणि मी आता आहे व्हिएतनामच्या होचिमिन सिटीमध्ये. इंडिपेंडन्स पॅलेसच्या समोर एक पार्क आहे, त्या पार्कमधून हा मी व्हिडिओ बनवतो आहे. पार्कमध्ये मी एका बेंचच्या खाली बसलो आहे, जेणेकरून मी प्रॉपर व्हिडिओ बनवू शकतो. मे बी हा व्हिडिओ लेंदी होईल, आय एम नॉट शुअर. बट जे मला समजलं आहे व्हिएतनाममध्ये येऊन, ह्याच्या अगोदर मी कधी व्हिएतनामच्या हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट घेतला नव्हता. बट इथे आल्यानंतर इथली मी टूर केली, आणि टूर केल्यानंतर जशा जशा गोष्टी उलगडत गेल्या, माझा इंटरेस्ट वाढत गेला. मी स्वतः थोडासा रिसर्च केला, आणि जे काय आता मला समजलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा व्हिएतनाम फिरायला याल तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये एक असेल की व्हिएतनामच्या लोकांनी खूप सहन केलं आहे. सो खूप टफ सिच्युएशनमधून हा देश गेलेला आहे. आणि ऑफकोर्स ती त्यांची हिस्ट्री होती, थोड्या इमोशन्स आहेत. खूप लोकांना खूप काही सहन करावं लागलं आहे, गमवावं लागलं आहे. सो येस, काइंड ऑफ असा हा व्हिडिओ असणार आहे. सो स्टार्ट करूया. मी काल गेलो होतो कुची टनेल. हे मॅडम पेम्पलेट दिसते तुम्हाला. कुची टनेल्स म्हणून एक जागा आहे, होचिमिन. होचिमिन हा साऊथ व्हिएतनामचा पार्ट आहे. जर तुम्ही व्हिएतनामचा मॅप बघितलात तर होचिमिन साऊथला आहे खाली. त्याच्यानंतर दनांग येतं, होईआंग, दनांग, आणि सगळ्यात टॉपला येतं ते हनोई. हनोई नॉर्थला येतं. ठीक आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे व्हिएतनाम वॉर, आणि हे जे कुची टनेल्स आहेत, कुची टनेल्सचा त्याच्याशी काय संबंध आहे ते. सो कुची टनेलची स्टोरी चालू होते 1940ला, जेव्हा फ्रेंच कॉलोनियल्स, फ्रेंच लोकांशी जेव्हा व्हिएतनाम चं वॉर होतं, तेव्हा तेव्हा हे टनेल्स खोदायला सुरुवात करतात. ठीक आहे. तेव्हा हे टनेल खोदायला सुरुवात करतात. आणि ही जागा आहे होचिमिनपासून जवळजवळ 65 किलोमीटर एक जागा आहे कुची. तिथे एक व्हिलेज आहे मोठं. त्या व्हिलेजमध्ये हे टनेल्स खोदायला सुरुवात करतात. त्याचा पर्पज एकच असतो की सोल्जरपासून वाचण्यासाठी त्यांनी ते टनेल खोदलेले असतात. टनेलच्या आतमध्ये तुम्हाला किचन, लोक राहायची तिथे, नंतर म्हणतात ना सर्व काही सोयीसुविधा. त्यांचं एक ट्रेनिंग सेंटर होतं, लाईक ट्रेनिंग सेंटर नाही बोलू शकत, तिथे तुम्हाला ब्रीफिंग होतं, ब्रीफिंग सेंटर. आणि अशा सर्व गोष्टी त्यांनी जमिनीच्या आतमध्ये केल्या होत्या, जेणेकरून शत्रूला पत्ता लागला नाही पाहिजे की व्हिएतनामचे सोल्जर्स नक्की काय करत आहेत. ओके. नाव तुम्हाला आता मी सांगतो व्हिएतनाम वॉरबद्दल. 1940ला मी बोललो की ते टनेल खोदायला सुरुवात केली, तेव्हा फ्रेंच लोकांनी व्हिएतनामवरती रूल केला होता. 1954ला जेव्हा फ्रेंच कॉलोनियलपासून त्यांना फ्रीडम मिळालं, त्यावेळी व्हिएतनाम 2 पार्ट्समध्ये डिवाईड झाला होता, नॉर्थ व्हिएतनाम, साऊथ व्हिएतनाम. 1956ला इलेक्शन होणार होते. 1954ला त्यांना फ्रेंच कॉलोनियल्सपासून रिलीज मिळाला, फ्रीडम मिळाला. 1956ला इथे इलेक्शन होणार होते. बट त्याच्यावेळी जेव्हा फ्रेंच कॉलनी इथून निघून गेली, त्यावेळी व्हिएतनाम, नॉर्थ व्हिएतनाम, साऊथ व्हिएतनाम असा डिवाईड झाला. नॉर्थ व्हिएतनाम तेव्हाची कॅपिटल होती हनोई, आणि साऊथ व्हिएतनाम जिथे आत्ता मी आहे होचिमिन, तेव्हाचं नाव होतं सोईगाव. ओके. सो होचिमिन हा एक कम्युनिस्ट होता. तो तिकडून लढवत होता, म्हणजे तो तिकडून पॉवरफुल होता. आणि आता जिथे मी आहे सायगाव, तेव्हाचं सायगाव, आताचं होचिमिन, ह्याला सपोर्ट होता US चा. आणि जे नॉर्थ व्हिएतनाम होतं त्यांना सपोर्ट होता चायना, सोव्हिएत युनियन, कम्युनिस्ट. ठीक आहे. आणि USला भीती होती की जर का व्हिएतनाम कम्युनिस्ट झाला तर जे बाजूच्या नेबरिंग कंट्रीज आहेत, एक डॉमिनो इफेक्ट म्हणून प्रकार आहे की US ला त्याची भीती होती. सो US ला ते नको होतं. बट शेवटी तेच झालं. 1956चं काही इलेक्शन झालं नाही, आणि त्याचं रूपांतर झालं कोल्ड वॉरमध्ये, ज्याच्यामध्ये व्हिएतनामच्या नेबरिंग कंट्रीज इन्व्हॉल्व झाल्यास, प्लस US इन्व्हॉल्व झालं.
चायना इन्व्हॉल्व झाली, सोव्हिएत युनियन इन्व्हॉल्व झालं आणि वन ऑफ द 20th सेंचुरीचं 20व्या दशकामधलं सगळ्यात मोठं वॉर ह्याला मानलं जातं. 1955 ते 1975 टोटल 20 वर्ष हे वॉर चाललं. विचार करा, 20 वर्ष. आणि हे जे कोची टनेल्स आहेत ते 1960पर्यंत त्याची म्हणजे ते वाढत गेले. टनेल्स खूप आतून वाढत गेले. जवळजवळ 1960पर्यंत त्या टनेलची जी डिस्टन्स होतं ते 250 किलोमीटर, ॲप्रॉक्सिमेटली 250 किलोमीटर एवढं त्याचं जाळं पसरलं होतं. टनेलचा एंट्रन्स आहे, मी व्हिडिओ बनवलेच आहेत, पण ते आता मी ह्याच्यामध्ये दाखवत नाही आहे. व्हिएतनामी जी आर्मी होती ती खूप अशी स्लिम अँड ट्रिम होती. एकदम छोटासा एंट्रन्स असायचा आणि वरती पालापाचोळा असायचा. त्याचं ते टनेल उचलणार आणि त्यातून ते एंटर करणार आणि आतून टनेलमधून ते एकदम म्हणतात ना खूप आतमध्ये जाणार. ते आतमधली लाईफ मी काल स्वतः एक्सपिरियन्स केले. गरमी खूप प्रमाणात, इन्सेक्ट्स, किडे मकोडे, नंतर ऑक्सिजन कमी ऑक्सिजन, अशा सर्व सिच्युएशनमध्ये ते राहत होते. आतमध्ये सर्व म्हणतात ना त्यावेळी ते जवळजवळ मिनिमम आठवडा अँड मॅक्सिमम महिना इतके ड्युरेशन ते टनेलच्या आतमध्ये लपून बसायचे. आतमध्ये सर्व म्हणतात ना त्यांनी सर्व उभारलं होतं. सर्व म्हणतात ना जे एखाद्या माणसाला जगण्यासाठी लागतं ते सर्व काही त्यांनी तिथे निर्माण केलं होतं. आता जर तुम्ही म्हणाल ना तर तुम्ही आता कोची टनेलला जेव्हा तुम्ही जाल त्यावेळी टुरिस्टसाठी त्यांनी एक वेगळं टनेल केलेलं आहे जेणेकरून टुरिस्ट आरामात तिथून पास होऊ शकतात. जे ओरिजिनल टनेल्स आहेत ना त्याच्यातून मला वाटत नाही आपण आत्ता जाऊ शकतो. आहेत तिथून जाणारे पण आहेत, त्याच्या वेगळ्या टूर केल्या जातात, तुम्ही त्या घेऊ शकतात. आय गेस इफ आय एम नॉट रॉंग $75,000 असं मला गाईड बोललं आहे. आय एम नॉट शुअर ही करेक्ट फिगर आहे की नाही, बट हां त्याची कॉस्ट खूप आहे बिकॉज ते खूप रिस्की आहे. तुम्ही तिथे स्टक झालात कारण का ज्यावेळी ते टनेल बांधले होते जसं मी बोललो जे नॉर्थ व्हिएतनामचे सोल्जर होते ते तिथे लपून बसायचे आणि तिथून त्यांनी तो हल्ला करत होते आणि त्यांना सर्व कॅप्चर करायचं होतं. आणि US ला ते नको होतं. US साऊथ व्हिएतनामच्या इथून होचिमिनपासूनच एक ठराविक डिस्टन्सवरती USचा त्यावेळी एक बेस होता आणि तिथून ते हमले करायचे, मिसाईल टाकायचे, बॉम्ब टाकायचे. सगळ्यात मोठी मेजर बॉम्बिंग कंट्री जर कुठली असेल ना ज्या कंट्रीवरती बॉम्ब पडलेत तर ती गाईज व्हिएतनाम आहे. इथे अजूनही तुम्ही तिथे जाल ना कोची टनेलला तिथे खूप सारे एरिया हे प्रोहिबिटेड आहेत बिकॉज तिथे अजूनही लँड माईल्स आहेत. खूप सारे लँड माईन्स अजून पण डिस्ट्रॉय केले गेले नाही आहेत. देन मिसाईल्स वगैरे पडले होते त्यांना डिफ्यूज करून त्याचाच वापर करून इथल्या लोकांनी काही ना काहीतरी उभारलेलं आहे आठवण म्हणून. बिकॉज खूप सहन केलं ह्या देशाने, खूप सहन केलं आहे. सो व्हिएतनाम वॉर हे नॉर्थ व्हिएतनाम वर्सेस साऊथ व्हिएतनाम असं होतं. नॉर्थ व्हिएतनाम लीड बाय होचिमिन, व्हिएतकॉंग फोर्स होत्या, गोरिला फायटर्स त्यांना म्हटलं जायचं, वर्सेस साऊथ व्हिएतनाम हे ऑफिशियल होतं ARVN, आर्मी ऑफ रिपब्लिक ऑफ व्हिएतनाम, आणि PAVN पीपल्स आर्मी ऑफ व्हिएतनाम. ओके, नॉर्थ वर्सेस साऊथ हे असं वॉर झालेलं. साऊथ व्हिएतनामला सपोर्ट होता US आणि त्यांचे जे अलाइड्स फोर्सेस होत्या त्यांचा सपोर्ट होता. जवळजवळ 5,40,000 USचे ट्रूप्स इथे डिप्लॉय केले गेले होते. विचार करा किती डिफिकल्ट सिच्युएशन होती. आणि वर्सेस नॉर्थ व्हिएतनाममध्ये गोरिला फायटर्स होते ज्यांना इकडचे टेरेन, जॉग्राफी, टनेल्स सर्व त्यांनी खोदले होते आणि असं ते वॉर चाललं होतं. जवळजवळ 20 वर्ष हे वॉर चाललं, 20 वर्ष. USच्या आर्मीने ते जे टनेल्स होते ते डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न केला, बट ते टनेल्स एवढे खतरनाक होते, जे मी म्हणतो ना कोची टनेल्स एवढे खतरनाक त्यांनी बांधले होते किंवा खोदले होते. त्याच्यामध्ये ट्रॅप्स होते. USचे सोल्जर्स त्या ट्रॅपमध्ये अडकायचे आणि जेव्हा तुम्ही अडकलात की तुम्ही फसलात बिकॉज तुम्हाला ऑक्सिजन नाही मिळणार आणि तुम्ही डेड. नंतर ते पुन्हा होतं ना, मी तिथे गेलो आहे पुन्हा. आत्ता तर त्यांनी टुरिस्टसाठी खूप चांगलं केलं आहे, बट मी विचार करतो आहे त्यावेळी 1955 आणि 1975चा जो पिरियड होता त्यावेळी सिच्युएशन कशी असेल. खरोखर खूप डिफिकल्ट. मी जर का
इमॅजिन करतो आहे, इमॅजिन पण मी करू शकत नाही, बट थोडंफार मी जे टनेलमध्ये घुसलो होतो त्यावेळी जे मी फेस केलं, आणि ते टनेल तर आता टुरिस्टसाठी जरा वाईड केले आहेत त्यांनी. जे ओरिजिनल टनेल होते त्याच्यामध्ये तर सिच्युएशन किती डिफिकल्ट असेल. बट येस, असं हे वॉर चाललं. आणि सो हां, साऊथ व्हिएतनाम वर्सेस नॉर्थ व्हिएतनाम, एसच्या आर्मीने खूप प्रयत्न केले फाईट करण्याचे. त्याच्यामध्ये एसचे जवान खूप मारले गेले, ऑफकोर्स गोरिला फायटर्स पण मारले गेले. असं खूप वॉर चालू होतं. तिकडून चायना नंतर सोव्हिएत युनियन नॉर्थ व्हिएतनामला सपोर्ट करत होतं, जी लीड बाय होचिमिन होती. असं सर्व चाललं होतं. 20 वर्ष चालले आहेत. गोरिला फायटर्स वर्सेस नॉर्थ व्हिएतनाम ऑफिशियल आर्मी हे इकडची होती. सो एसच्या आर्मीने कसे प्रयत्न केले तर त्या टनेल्समध्ये ते पॉयझनस गॅस सोडायचे, नंतर पाण्याचे मोठे फ्लो सोडायचे. पण ते टनेल एवढे खतरनाक आर्किटेक्चर होता टनेलचं की पाणी तिथे कधीच साचून नाही राहायचं. ते तिकडची जी नदी आहे सायगाव रिव्हर, त्याला ते मिळून जायचं. सो व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर आतमध्ये किचन होतं. किचनचा धूर बाहेर पडून, म्हणजे बाहेर जाऊन एसला किंवा नॉर्थ व्हिएतनामला समजू नये म्हणून त्यांनी म्हणतात ना ठिकठिकाणी ना असे छोटे छोटे होल केले होते, ज्याच्यातून ना थोडासा हलका स्मोक बाहेर पडायचा किचनमध्ये जे काय बनवत आहेत ते. आणि ते प्रयत्न करायचे की अर्ली मॉर्निंगच सगळं म्हणतात ना दिवसभराचं कुकिंग करून ठेवायचे. आणि आठवडा महिने ते टनेलमध्ये लपून बसायचे आणि मग हमला करायचे. असं करत हे वॉर चाललं, खूप चाललं. जवळजवळ 20 वर्ष चाललं. आणि जो शेवटचा पिरियड होता तो मी तुम्हाला सांगतोय बॅड. नॉर्थ व्हिएतनामची फोर्स हळूहळू इथे मी बसलोय साऊथ व्हिएतनामला, होचिमिनला. ओके, सो हनॉईवरून ती हळूहळू म्हणत ना अटॅक करत कॅप्चर करत आता मी जिथे बसलोय तिथे आली होची मिनमध्ये. आणि आता मी तुम्हाला सांगतो. सो 1975च्या स्टार्टिंगला हळूहळू नॉर्थ व्हिएतनामीज फोर्सेस कॅप्चर करत टुवर्ड्स साऊथ येत होत्या. आणि जसे ते सायगावच्या जवळपास आले तसं सायगावमध्ये पॅनिक क्रिएट झाला. इकडच्या ज्या फोर्सेस होत्या त्या त्यांचे जे बेस आहेत ते सोडून पळायला लागले. इकडच्या लोकांमध्ये पब्लिकमध्ये पॅनिक क्रिएट झाला. आणि त्यावेळी एसने एक ऑपरेशन केलं, ऑपरेशन फ्रिक्वेंट विंड. याचा अर्थ असा आहे की इथे म्हणतात ना फ्रिक्वेंटली हेलिकॉप्टर्स येत होते आणि इकडच्या लोकांना रेस्क्यू करून, इकडच्या ऑफिशियल्सना रेस्क्यू करून एक त्यांनी समुद्रामध्ये एक नेव्ही शिप क्रूज आणली होती, त्याच्यावरती त्यांना ते घेऊन जात होते. सो हे एक ऑपरेशन झालं. आणि 30 एप्रिल 1975ला नॉर्थ व्हिएतनामीजचा एक टँकर, आता मी जिथे बसलो आहे इंडिपेंडन्स पॅलेस, तेव्हाचं नाव होतं प्रेसिडेन्शियल रेसिडन्स, इथं येऊन धडकला. जो टँक अजूनही इथे आहे. तुम्ही जर का होचिमिन बघायला याल तेव्हा ही प्लेस जरूर व्हिजिट करा. तो टँक अजूनही इथे ठेवला आहे. आणि त्यावेळी त्या प्रेसिडेंटनी सांगितलं की आम्ही आता हार मानतोय, आमची गव्हर्नमेंट हरली. आणि तेव्हाचं नाव सायगाव होतं. आता मी सायगावमध्येच आहे. त्याच्यानंतर मी जे बोललो नॉर्थ व्हिएतनामीची जी आर्मी होती ती लीड बाय होचिमिन तो लीड करत होता. आणि त्याच्यानंतर सायगावचं नाव पडलं होचिमिन. सो ही ह्या वॉरची स्टोरी आहे. खूप जीवितहानी झाली, खूप इकडच्या लोकांनी भोगलं. आणि आता माझा विचार होता की इथे जेवून हा व्हिडिओ बनवायचा, ना की कुची टनेल्सच्या इथे, बिकॉज ती जागा खूप इमोशनल आहे यार. तिथे नाही, खूप 20 वर्ष विचार करा, 20 वर्ष ती टनेलमध्ये त्यांनी कसं सहन केलं असेल. बिकॉज त्यांच्यावरती कंटिन्युअस बॉम्बिंग होत होतं आणि त्याच्यापासून वाचत गोरिला फायटर्स होते ते, त्यांनी वाचत शेवटी हा वॉर जिंकला. आणि त्याच्यानंतर व्हिएतनाम हा लाईक सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनाम म्हणून ओळखला जाऊ लागला. सो ही स्टोरी आहे गाईज व्हिएतनामची. 20 वर्ष एखादा वॉर चालणं, इट्स नॉट अ इझी थिंग. आणि हां, त्यावेळी एसने पण गिवअप केला होता. एसला शेवटी हार मानून जावं लागलं होतं. बिकॉज एकतर एसला वाटलं नव्हतं की हे वॉर इतका टाईम चालेल. त्याच्यानंतर यूएसमध्ये स्वतः तिकडे प्रोटेस्ट चालू होते, अँटी वॉर अगेन्स्ट प्रोटेस्ट चालू होते. आणि ह्या सर्व कंडिशनमध्ये एसची आर्मी पण खूप मारली जात होती. ती जेव्हा तिकडे टनेल्समध्ये त्या सोल्जर्सना पकडायला जायची तर ते टनल्स एवढे कॉम्प्लिकेटेड होते की
US ला ते कधी जमलंच नाही. US ने ॲक्च्युली त्यावेळी हार मानली होती. विचार करा, एवढी पॉवरफुल आर्मीने त्यावेळी तिथे गिवअप केला होता आणि शेवटी त्यांना हे ऑपरेशन फ्रिक्वेंट विंड करावं लागलं बिकॉज त्यांना इकडच्या लोकांना रेस्क्यू करायचं होतं. आणि मग शेवटी 30 एप्रिल 1975ला इकडच्या साऊथ व्हिएतनामने ऑफिशियली अनाऊन्स केलं की आम्ही हरलो आहे. आणि त्याच्यानंतर सायगावचं नाव झालं हो ची मिन. सो ही स्टोरी होती गाईज. जर का काही मी चुकीचं सांगितलं असेल तर मला माफ करा, पण जेवढं मला जेवढं समजलं आहे, मला जेवढं गाईडने सांगितलं आहे किंवा मी जो स्टडी केला आहे वाचून नेटवरून, सो त्याच्या बेसिसवरती मी समजवायचा प्रयत्न केला. मे बी मी काही इन्फॉर्मेशन मिस पण केली असेल, तर ठीक आहे. जेवढं काही माझ्या डोक्यात आलं ते मी शेअर करायचा प्रयत्न केला, ते सुद्धा इन फ्रंट ऑफ इंडिपेंडन्स पॅलेस. बिकॉज त्यावेळी इथे सिच्युएशन काय असेल हा मी विचार करतो आहे. लोकांमध्ये पॅनिक असेल, लोक इथून पळून जात होती, त्यांना रेस्क्यू केलं जात होतं आणि कोरिया सोल्जर्सनी इकडच्या प्रेसिडेन्शियल पॅलेसवरती हमला चढवला होता. क्रेझी सिच्युएशन असेल, क्रेझी. एनिवे, सो बस हे मला शेअर करायचं होतं आणि आता मी निघतो आहे असाच वॉक करत करत. थँक्यू सो मच. या व्हिएतनामला या, होचिमिन बघा, हनॉई बघा, दनांग बघा, होनाय बघा, सर्व फिरा. पण त्यासोबत व्हिएतनामने काय सहन केलं आहे ते पण जरा जाणून घ्यायचा प्रयत्न करा. दॅट्स इट. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर फ्रॉम हो ची मिन.